अनेक राजकीय नेत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटीजनी सुद्धा आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। त्यापैकी काही प्रतिक्रिया आता आपण पाहूया। उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून त्या लोअर परेलला ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण सगळे भेटणार आहोत। 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचं अंत्यसंस्कार होतील। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी बोललोय, त्यांचाही फोन आला होता आणि शासकीय पूर्ण इतमात हा अंत्यसंस्कार होईल। आशाताईंचं नसणं हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणार आहे। आज त्यांचं दुःखद असं निधन झालेलं आत्ताच बातमी कळलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुळ असणार आहे, कारण मंगेशकर कुटुंबियांच्या घरामध्ये जन्मलेल्या आमच्या लता दीदी असतील, आशा दीदी असतील, त्यांचं संपूर्ण कुटुंब। परंतु आता आशा दीदींचं हे आत्ता वार्ताकाळानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे। आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो। आशाताईंचा आणि माझा हा अतिशय जवळचा संबंध होता। खऱ्या अर्थाने आपल्या या पूर्ण संगीताच्या क्षेत्रामध्ये लता दीदींनी ज्याप्रमाणे आपलं नाव जगात पोहोचवलं, तेवढंच आशाताईंनी देखील जगामध्ये त्यांच्या गायनाच्या विशेषतः ज्या गाण्यांमुळे भारतीय संगीताला त्यांनी जगात पोहोचवलं। आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे। आशाताईंनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील। आशा दीदींचा हृदयविकारांनी मृत्यू झाल्याची दुःखद बातमी संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शोककळा निर्माण करेल। एक उच्च कोटीच्या गायिका, लोकप्रिय गायिका, विविध भाषेमध्ये सुद्धा गायत असताना मराठीची आस आणि मराठीची कास न सोडणारी, मराठी माणसांना लुभावणारी, त्याबरोबरच हिंदीमध्ये सुद्धा देशभरामध्ये स्वतःची लोकप्रियता निर्माण करणारी अशी एक उत्तम गायिका, लोकप्रिय गायिका भारत देशाने गमावली आहे। मी माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या पक्षातर्फे, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय। सर्व प्रकारच्या भावना आपल्या स्वरातून उतरवणाऱ्या आशाबाई, एक मराठी गायिकेने संपूर्ण विश्वाला भुलवून टाकलं। प्रत्येक तरुणाला आपल्या मनातील प्रेम असो, विद्रोह असेल, तो त्यांच्या स्वरातून जाणवत होता, तो आपला स्वर वाटत होता। अशा आशाताईंचं आज निधन झालेलं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आशालता भोसले यांचं आज दुर्दैवी निधन झाल्याची बातमी आली आहे। जवळजवळ 12,000 पेक्षा जास्त गाणी जी आहेत त्यांनी गायलेली आहेत आणि तीसुद्धा केवळ हिंदी गाणीच नाहीत, तर देशातल्या आणि परदेशातल्या 20 इतर भाषांमधली सुद्धा गाणी त्याने गायलेली आहेत। मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं जे आहे त्यांना आदरपूर्वक आदरांजली, श्रद्धांजली वाहतो। भोसले यांचं निधन झालेलं आहे, माझ्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यास खरोखरच संगीत क्षेत्राची खूपच हानी झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।